नमस्कार मित्रांनो, वाईट वेळ येणार हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे। प्रत्येकाच्या जीवनात अशी एखादी वेळ येते जेव्हा सगळं काही उलथून जातं। आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील ताणतणाव, आरोग्याच्या समस्या किंवा इतर कोणत्याही संकटाचा सामना करावा लागतो। अशा वेळी मानसिक आरोग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मनावर येणाऱ्या या भाराचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो। म्हणूनच वाईट वेळ आली की काही गोष्टींचा अवलंब केल्यास त्यातून सावरणं सोपं होतं। मित्रांनो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। वाईट वेळ आली की सर्वप्रथम आपल्या दृष्टिकोनाची तपासणी करावी। आपला दृष्टिकोन हा आपल्या अनुभवांवर मोठा परिणाम करतो। जर आपण नेहमीच नकारात्मक विचारांमध्ये गढलेले असू तर ती वाईट वेळ आणखीनच कठीण होऊ शकते। म्हणूनच नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा। स्वतःला सांगा की ही वेळ तात्पुरती आहे आणि लवकरच संपेल। जरी परिस्थिती कठीण असली तरी त्यात काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच असतं। सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला या काळातून सावरण्याची शक्ती देतो। दुसरं म्हणजे स्वतःला वेळ द्यावा। वाईट वेळ आली की आपण खूप दबावाखाली असतो। अशा परिस्थितीत स्वतःला वेळ देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। कधीकधी थोडा वेळ स्वतःसाठी करा। मेडिटेशन किंवा योगासन केली तरी मन शांत होण्यास मदत होते। आपल्या भावनांचा विचार करा आणि त्यांना जाणून द्या। गोष्ट करण्यासाठी वेळ असेल तर ती करा। ते तुम्हाला ताजंतवानं करेल आणि तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल। तिसरं म्हणजे मदत घ्या। कठीण परिस्थितीत स्वतःला एकटं पडू देऊ नका। आपल्या कुटुंबियांशी, मित्रांशी किंवा विश्वासू व्यक्तीशी बोला। त्यांच्यासमोर आपली समस्या मांडल्याने मनातील ओझं हलकं होतं। कधीकधी इतरांशी बोलल्यानंतर आपल्याला नवीन दृष्टिकोन मिळतो, ज्यामुळे समस्या सोडवणं सोपं होतं। चौथं म्हणजे शारीरिक आरोग्याची काळजी घ्या। जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा शारीरिक आरोग्याची काळजी घेणं विसरू नका। नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप या गोष्टी मनाला स्थिर देतात आणि शांत ठेवण्यासाठी मदत करतात। तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतल्यामुळे तुम्हाला जास्त चांगलं वाटेल आणि वाईट वेळेतून बाहेर पडण्याची शक्ती देखील मिळेल। वाईट वेळ आली की आपल्या भावनांना योग्य दिशा देणे आवश्यक असते। अशा वेळी सृजनशीलतेचा वापर करा। संगीत, लेखन, चित्रकला आणि कोणत्याही प्रकारच्या कला प्रकारात आपल्या भावनांना व्यक्त करा। सृजनशीलतेमुळे तुमच्या मनातील नकारात्मक भावना कमी होतात आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते। अनेकदा सृजनशीलता तुमच्यातील दडलेले गुण दाखवते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।